अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत सगळ्यांना स्वतःचं घर व्हावं ही इच्छा असते, तशी माझी ही इच्छा होती। म्हणून तुम्हाला मी माझ्या घराचा आज छोटासा, माझ्या घरात जास्त हे नाही आहे किंवा जसा आहे तसा माझा छोटासा तुम्हाला होम टूर दाखवत आहे। आणि ह्या होम टूरमध्ये काय काय वस्तू ठेवल्या आहेत किंवा काय काय आहे ते नक्कीच तुम्ही पुढे बघा। हा माझा हॉल आहे, हॉलला लागून मी हॉलमध्ये सोफा ठेवला आहे आणि सोफ्याला इकडे चाव्या टांगायला, म्हणजे दरवाजातनं आपण जेव्हा एंट्री करतो त्या ठिकाणी चाव्या इथं टांगता येतील अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी कापूरदानी आहे आणि कापूरदानीमध्ये रोज भीमसेन दरवाजाच्या जवळच असल्यामुळे लक्ष्मी येण्याच्या टायमाला आपण तर भीमसेन कापूर लावला किंवा आपल्या घरामध्ये भीमसेन कापूर लावला तर आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी ही घराच्या बाहेर जात असते आणि पॉझिटिव्ह एनर्जी ही घरात येत असते। म्हणून तुम्ही आवर्जून भीमसेन कापूर घरामध्ये नक्की जाळत जा, त्याचा खूप छान उपयोग होतो आणि खूप छान अनुभवही तसा येईल तुमच्या घरामध्ये। सायन्सनुसार बघायला तर गेलं तर तुमच्या भीमसेन कापूरला जाळल्यानंतर तुमचे किटाणू विषाणू हे घरातून निघून जात असतात। आणि हॉलला लागूनच या ठिकाणी माझा छोटीशी गॅलरी आहे आणि गॅलरीमध्ये मस्तपैकी झाडं वगैरे सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत। सगळे मोगरा आहे, गुलाब आहे, जास्वंदी आहे, सोनचाफा आहे, जो महाराजांना आवडतो तो सोनचाफाही लावलेला आहे। आणि प्रत्येक गोष्ट फुलं आल्यावरती नक्कीच आपल्या घरची खूप छान वाटतात आणि नेहमी रोज ताजे फुलं देवाला वाहू शकतो। ह्या ठिकाणी माझा किचन आहे, किचनमध्ये नॉर्मल अजून फर्निचर बाकी आहे, फर्निचर केलेलं नाही आहे आणि साधा आणि सिंपल आणि मोकळा, कारण की जास्त गजबज नाही ठेवू, कारण की जास्त गजबज ठेवल्यानंतर तोही पसारा खूप दिसत असतो। म्हणून पेशियस जागा राहण्यासाठी किंवा तितकंच कमी साहित्यात जितकं मोकळं तुम्हाला घरात ठेवता येईल जितकं छान तितकं सुशोभित घर दिसत असतं। म्हणून तुम्ही नक्कीच जास्त सामान वाढवण्यापेक्षा कमी सामानामध्ये जितकं आपल्याला लागतं तितकं सामानामध्येच आपण आपलं घर एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवू शकतो, हे तर तितकंच नक्कीच आहे। तुमच्या घरामध्ये तुम्ही महाराजांची सेवा करतात का? महाराजांची सेवा करून महाराजांचे अनुभव तुम्हाला आलेले आहेत का? आणि आज मी तुम्हाला जे होम टूर देत आहे त्या गोष्टीने तुम्हीही काही जज करू नका किंवा काही चुकीच्या कमेंट्स करू नका। आणि हा माझा बेड आहे, बेडमध्ये मी मशीन ठेवलं आहे, कारण की माझ्या बाथरूमजवळ तेवढी पेशियस जागा नाही आहे की त्या ठिकाणी मी ठेवू शकते आणि बाथरूमही छोटं असल्यामुळे मी बाहेरच म्हणजे बेडमध्येच वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे। आणि आम्हाला तेवढं नक्कीच चांगलं आहे की माझ्याच घराच्या पाठीमागे गार्डन आहे आणि तो पूर्ण मोठा पेशियस जागा मोकळी आहे आणि म्हणून मस्त झाडं वगैरे उन्हाळ्यात खूप छान वाटतं, पावसाळ्यात तर अजून जेव्हा पाऊस पडल्यानंतर खूप छान भरलेलं असतं आणि खूप छान हिरवगार दिसत असतं। हा माझा दुसरा बेड आहे आणि दुसऱ्या बेडमध्ये मी देवाऱ्याशिवाय काही जास्त ठेवलेलं नाही आहे। इथं मी महाराजांची नित्यसेवा, महाराजांची सेवा ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या ठिकाणीच करत असते। महाराजांची सेवा करत असताना जे सुख प्राप्त होत असताना ते जगा वेगळं आहे आणि महाराजांची सेवा करून महाराजांचे अनुभव माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना आणि माझ्या बऱ्याच स्वामी जे सेवेकरी आहेत त्यांना आलेल्या असतील। महाराजांची स्वामी नित्यसेवा असो, स्वामी महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ असो किंवा गुरुचरित्राचं पारायण असो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना खूप छान अनुभव पण आलेला असतो। आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये जेव्हा स्वामी सेवा करत असतात त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कधीही कमी पडत नसते। ज्या ठिकाणी काहीही न मागता जो पावतो तो देव म्हणजे फक्त महाराज आहेत आणि महाराज कधीही कमी पडू देत नाही। तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थही म्हटलं ना तरी महाराज आपल्याला त्याची परतफेड करत असतात आणि महाराजांची सेवा खरंच ज्याच्या भाग्यात असेल त्यालाच करायला भेटत असते। म्हणून मग महाराजांची सेवा खूप महत्त्वाची आहे। महाराजांची सेवा करा, जे काही आज आहे ते फक्त महाराजांमुळे आहेत आणि महाराजांची सेवा करून ज्या गोष्टी आहेत त्या भेटलेल्या आहेत। आणि हे जे छोटंसं होम टूर मी तुम्हाला आज दाखवलेले ती ही स्वामी कृपा आहे। महाराजांची सेवा केल्यानंतर किंवा जे काही गोष्टी मिळत असताना त्या खूप पलीकडे असतात आणि माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना याची जाणीव असेल। सगळ्यांनी कोणी कोणी स्वामी सेवा करून कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला भेटलेल्या आहेत नक्कीच आवर्जून सांगा आणि महाराजांची सेवा करतात का नाही तेही सांगा। महाराजांची स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाची सेवा आवर्जून तुम्ही करून बघा,
खूप छान अनुभव येतात. नित्यसेवा केल्याने अखंड नामस्मरण ज्या घरात केलं जातं त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कधीही कमी पडत नसते. म्हणून आवर्जून तुम्ही महाराजांची सेवा करा. महाराजांच्या सेवेमध्ये खूप काही आहे. कसं वाटलं तुम्हाला माझं छोटंसं घर? नक्कीच कमेंट्स करा आणि नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.